हॅलो सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? तर माझा आजचा दिवस कसा गेला हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तसं तर काही खास नाही होता, रोजची रुटीन होती आणि त्यासोबत थोडी एक्स्ट्राची कामं मी आज केली आणि थोडा निवांत पण होता. म्हणजे मुलांना सुट्टी पण होती, म्हणजे सगळी कामं हळूहळू चालू होती. घरातली रोजची क्लिनिंग जी असते ती आपण रोज करतच असतो. म्हणजे वरती टेबल वगैरे पुसून घेणे किंवा ज्या टेबलवरचा पसारा असतो तो आवरून घेणे किंवा मग सोफा वगैरे झटकून घेणे हे आपण रोज करतच असतो. पण जे काही जो टेबलचा पसारा आपण जो आतमध्ये ठेवलेला असतो ड्रॉवरमध्ये किंवा टेबलमध्ये, तो आपण खूप दिवसानंतर काढतो. तेच काम मला आज करायचं होतं. म्हटलं त्यातही खूप काही भरलं गेलं आहे. तो सगळा आज पसारा काढते आणि जे कामाचं असेल ते ठेवेल आणि जे बिना कामाचं असेल ते टाकेल. कारण बऱ्याचदा आपल्याकडून असं होतं, जे काही कामाचं नसतं तरी असं वाटतं की पुढे जाऊन हे लागेल, मग आपण ते ठेवतोच. ठेवून ते साठतं आणि मग एवढा ड्रॉवर भरतो. तर म्हटलं आज सगळं जे काही बिना कामाचं असेल ते सगळं काढून डस्टबिनला टाकते आणि जे कामाचं असेल तेच ठेवते. ते सगळं ठेवून झाल्यानंतर मस्त कपड्याने वरून टेबल पण पुसून घेतला आणि जी प्लांट्स मी आर्टिफिशियल प्लांट्स लावली आहेत ती पण मस्त पुसून घेतली. तसं तर हे काम रोजचं माझं होतच असतं, वरती क्लिनिंग सगळं करूनच घेते मी. पण म्हटलं आज सगळं क्लीन करायला घेतलं तर सगळं सोबत क्लीन करून घेऊ, म्हणजे छानही वाटतं. आणि सोफ्यावरती पण एवढा पसारा झाला होता, कारण आज मुलं घरीच होती आणि मुलांचा धिंगाणा होता चालू. तर एवढा पसारा करून ठेवला होता. नावणीने हे क्राफ्ट पेपरने मस्त छोटे छोटे 2 बॅग बनवल्या होत्या. तर त्या मग क्यूट होत्या, पण पसारा पण खूप करून ठेवते ती, कारण सगळं मग ते कापून विकून सगळा पसारा तसाच पडलेला असतो. सगळं मला नंतर क्लीन करावा लागतो. आणि आता ते दोघी पण बेडरूममध्ये खेळतायत म्हटलं, तर तोपर्यंत मी सगळा हॉल क्लीन करून घेते. तसं तर थोड्या वेळाने परत खराब होणारच आहे, कारण मुलं घरी असले म्हणजे आपलं दिवसभर तेच काम चालू असतं. आणि ज्या घरात मुलं असतात ना त्या घरात हा पसारा नेहमी असतोच, कारण लहान मुलं असतात ते पसारा करतातच. आपण कितीही आवरून ठेवलं तरी थोड्या वेळात तरी ते खेळणी काढून आणतील किंवा स्कूलचे बुक्स बॅग्स ते सगळं पसारा असतोच त्यांचा. तसंच माझ्या घरात तोच पसारा असतो, कारण तिचे स्कूलचे बुक्स वगैरेच असतात किंवा मग बॅग असतील किंवा तिचे छोटे छोटे कपडे असतील ते जास्त पडलेलं असतं. मी ते सगळं परत लावते. आणि इथं पण बघा तिने मस्त क्राफ्ट पेपरने छोटीशी मस्त बॅग, स्कूल बॅग आणि एक छोटीशी मुलगी अशी बनवली होती. तिला क्राफ्टमध्ये ड्रॉइंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तसं खूप छान छान बनवते ती आणि ड्रॉइंग पण खूप छान काढते. जसं वेळ भेटला तसं मग खेळ असं वाटतं कधी कधी की टी व्ही बघत बसण्यापेक्षा हे करू दिलेलं आणि आपण घरातला अगदी छोटासा कोपरा पण आवरायला घेतला ना तरी पण त्यातून बराचसा कचरा निघालेला असतो. तसंच माझं आज झालं, अगदी छोटे छोटे 2 ड्रावर मला साफ करायचे होते आणि वरून फक्त पुसून घेतले तरी पण बराच कचरा निघाला होता. मग त्याला सगळं आधी झाडू मारून घेतलं, कारण माझं बेडरूम आणि किचन वगैरे झाडू मारून झाला होता. पण म्हटलं आज हॉलला थोडंसं क्लीन करायचं आहे, तर त्यासाठी मी हॉल ठेवलाच होता. आणि मी इकडे सगळं पसारा आवडत होते. मला वाटतं हे दोघं खेळत असतील म्हटलं, पण त्या दोघांचं असं चालू होतं की आवनी त्याचा पूर्ण मेकअप करत होती आणि बरंच त्याला काय लावून दिलं होतं त्याने आणि त्यालाही मस्त आवडीने तो लावून घेत होता. त्यालाही आवडतं, पण तिला म्हटलं नको काही त्याच्या चेहऱ्याला लावू, तर तिने सगळं नंतर पुसून घेतलं. आणि त्यानंतर मला लादी पुसून घ्यायची होती, तर लादी पुसून घेतली, कारण कचरा तर माझा सगळ्याच रूमचा काढून झाला होता, मला फक्त पुसायचंच होतं. तर मस्त सगळं पुसून घेतलं. आणि मी गॅलरी पण आहे ना रोजच जसं पण लादी पुसायला घेते ना तसं गॅलरी पण त्यासोबतच पुसून घेते. कधीतरी धुतली जाते. बेडरूमची गॅलरी मी डायरेक्ट धुवूनच घेते, पण हॉलची गॅलरी रोज पुसूनच घेते, कारण हॉलमध्ये सारखं जाणं होतं, मुलं पण खेळतात. तर म्हटलं ते रोजचं धुणं पण नाही जमत तेवढं, तर मग ते पुसून घेतलेले असले का थोडी क्लीन पण असते. त्यानंतर मग बाकीचं तर सगळं आवरून झालं होतं माझं, पण स्वयंपाक बाकी होता. आज तर काही जास्त वेगळं काही नव्हतं. सकाळच्या पोळ्या माझ्या पडल्याच होत्या, म्हणजे मी आज टिफिनसोबतच पोळ्या एक्स्ट्रा बनवल्या होत्या. सकाळी नाश्त्याला पोहे बनवले होते आणि पोळ्या आहेत म्हणून मला फक्त भाजीच बनवायची होती. तर मग इथे मी मटकीची भाजी बनवून घेतली होती, कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी. आणि मुलांना सुट्टी असली ना तर त्या दिवशी आपण तर निवांत असतो, पण सगळीच कामं लेट होतात. तसंच आज झालं आहे, बरीचशी कामं माझी लेट होत आहेत. म्हणजे जसं मुलांच्या अंघोळी, स्कूल असले ना तर टायमावरती होतात. आज त्यांच्या दोघांच्या अंघोळी बाकी आहेत, कारण मी माझ्या कामात लागली होती तर त्यांच्या अंघोळी राहिल्यास. म्हटलं चला, अवनीला सुट्टी होती तर तिचा हेअर वॉश पण करायचा होता, तर दोघांची मस्त आंघोळी पण करून घेतल्या. आणि या माझ्या लहान बाळाचे ना आंघोळ झाल्यानंतर नाटकं पण चालू होतात, तर त्याला कोणते कपडे घालायचे कोणते नाही घालायची ते सांगतो. पण आज त्याचा मूड चांगला होता, तर मग जे कपडे घातले ते त्याने मस्त घालून पण घेतली आणि मस्त रेडी पण झाला. तर अवनीचंही केस धुवून झाले होते माझी, आणि ती टॉवेल लावून अशी बसली होती, तिला तसं आवडतं. त्यासोबतच माझी भाजी पण रेडी झाली होती, तर आम्ही मस्त जेवण पण करून घेतले. आणि जर माझे असे छान छान ब्लॉग आवडत असतील बघायला, तर मग प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.